अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हाथ उठाएगा. आता बघा, थोड्या वेळात बघा सुरू करतील. राज ठाकरेने उगला शहर. अल्लाह अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये. मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. तुमची शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. पण ते आतंकवाद्याचे हट्टे नाहीत, ते शिक्षण कुठे आहे तिथून. आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले. आणि आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी. बंधुप्रेम आहे ना, फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना. तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राज साहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची? एवढंच बंधुप्रेम. माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे, ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली, ज्याचा हात धरून असं वरती केलं ना, तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे. त्यांनी हिंदी सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते GR रद्द केले, ते कसे विलन होऊ शकतात? ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला, ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव केला, त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये? तो ह्या चित्रपटाचा विलन आहे, तो शकुनी मामा इकडचा. खरं म्हणलं तर राज साहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नये. मोर्चा काढायचा होता, खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता. कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे. ज्यांनी तुमचे GR रद्द केले, ज्या सरकारने ज्या मुख्यमंत्र्यांनी, ते कसे ह्याचे विलन होऊ शकतात? त्यांचे आपण उलट त्यांचे आभार मानले पाहिजे. ते बाबा ह्यांनी उद्धव ठाकरेंनी जी काही चूक केली, ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली, त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो. आणि मग उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे, बाबा तुला काय एवढं प्रेम? याच उद्धव ठाकरेच्या काळात, सरकार महाविकास आघाडीच्या काळात, या तुमच्या भायखळाच्या इथे उर्दू भवन बनणार होतं, तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला. तो एवढा त्या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये गेलेला. म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले. अल्लाह अकबर, सर तन से जुदा हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये, उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले. अहो खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा. मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच. आम्ही मराठी नाही, आम्ही या पाकिस्तानवरून आलोय. पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण, त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस. आज बंधुप्रेम आहे ना, फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना. तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राज साहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची? एवढंच. म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. मोर्चे काढायचे असतील, हिंदी सक्तीच्या कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा. कारण हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे, हे लक्षात घ्या. सर, राज ठाकरे भाषणात पण बोलले की आपल्याच पक्षाचे खासदार आहेत त्यांच्यावर टीका केली. हे टॉस कोणी उडवायचं? आपल्या पक्षाचे खासदार आहेत दुबे, यांच्यावर राज ठाकरेंनी काल टीका केली की त्यांनी जर मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांना बुडून. चुकले ना ते. आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत. आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत. कोणी दुबेंचं समर्थन करत नाहीये. पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगर मध्ये घ्यायला पाहिजे होती. मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगरमध्ये. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण वॅक्सिन घ्यायचो, तेव्हा नवानगरमध्ये शरिया कायदा लागू होता तिकडे. तेव्हा कोणी मास्क लावला नाही. कोरोना मानतेही नाहीये. तिथे शरिया कानून लागू आहे. नहीं बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हाथ उठाएगा. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, हे माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा, त्यांना मराठी शिकवा.
दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ, थांबा. किती प्रेम आहे बघा मराठीवर. आपकी ताकत नहीं है कि मराठी बोल के दिखा दे. हाँ, नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से. अभी थप्पड़ भिंडी वेयर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं. हम मुसलमान होने के बाद हिंदी बात करते हैं. वो मुस्लिम भाषा हमारी, अरबी भाषा हम अरबी तो नहीं बोलते. हिंदुस्तान में रहने के बाद आज हिंदी बोलते हैं ना. तो किसी की ताकत नहीं है कि आन के यहाँ पे हमें हमसे आठ से मराठी बोलवाए. समझे नहीं? बरोबर आहे. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है. कुत्ता, हिंदू कुत्ते. मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार? ते ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची. ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला, हिंदू समाजाला संपवायचंय. ह्यांना कोण बोलत नाही. नयानगरमध्ये कोण हिंदी मराठी बोलायला लावत नाही. ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही. पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं. बोला. संजय राऊत म्हणतायत की दुबेबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी काही वक्तव्य केले नाहीये. दुबेंनी इतके वक्तव्य केले. काय झालंय, संजय राजाराम राऊत झालंय होय. त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे. त्याच्याकडे टेप रेकॉर्डर पाठवतो. बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तर ज्ञानात भर पडेल. आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून. आम्ही स्वतः आशिष शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही. पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपसात का भांडावं. जेणेकरून नयानगर भिंडी बाजारमध्ये शीरखोरमाच्या पार्टी व्हाव्यात म्हणून, बिर्याणीच्या पार्टी व्हाव्यात म्हणून. देखो ये देखो हिंदू कैसे आपस में झगड़ रहे, हमको यही चाहिए. आज सामनाचा विषय काढला. सामनाला भली मोठी मुलाखत आली उद्धव ठाकरेंची, संजय राऊतांनी घेतली. माझ्या घरी पाणी येतं बाबा, मी सामना नाही वापरत. त्याच्यात ते असं म्हणतायत की निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर पासेला धोंडे आहे. हो बरोबर ना, कारण का लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला नाही? तेव्हा तर अल्लाह अकबर करून हा नाचत होता सगळीकडे नलबाजारमध्ये. तेव्हा का तुम्हाला निवडणूक आयोग लोकसभेच्या नंतर वाईट वाटले नाही? त्याचं असंही म्हणणं आहे की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे, बाकी पावसाळ्यात आलेले तांदूळ आहे. लक्षात घ्या, ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता. तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता. जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं. तो हिंदुत्वाचा या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना. मग ही चूक आमची आहे का त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलंय? आवाहन केलंय की ज्या पद्धतीने कोणी राज ठाकरेंनी की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की पहिली ते शाळेमध्ये हिंदी सक्तीकरण करून बघा, आत्महत्या करा. माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही. अहो बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी. मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना. कारण ते आतंकवादीचे हड्डे नाहीत. ते शिक्षण हिंदी में जाना चाहिए. हो गया मराठी. मराठी संपली ना, मराठीचे प्रश्न संपले का? उद्धव ठाकरेंनी पक्षातून होणाऱ्या आउटगोईंग वरती पण भाष्य केलेलं आहे. बला गेलेली आहे, तसेच अनेक जे लोक गेले ते बाहेर काय दिवे लावतात ते जनता पाहते. हो बरोबर. शेवटी काय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राहणार आहे, बाकी सगळे बला निघणार आहेत. स्वतःची चूक कधी ओळखायची. मी माझं कुटुंब, माझी जबाबदारी, तेवढंच. मी आणि पाटणकर एवढंच. मुंबईला गुजरातच्या ताब्यात घ्यायचंय असा कट रचला जातोय केंद्र म्हणून, असंही अहो मुंबईला आणि देशाला, महाराष्ट्राला इस्लामीकरणाचा खरा धोका आहे. जिहाद्यांकडून आपल्याला धोका आहे. ज्या जिहाद्यांना आपल्या ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं ना, त्यांच्याकडून धोका आहे.
म्हणून हिंदू म्हणून आपण जेवढे एकत्र राहू, आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मराठी समाजाला पण हा विषय आवडत नाही आहे जे काही विषय चाललेले आहेत. आम्ही पण मराठी समाजाच्याच लोकांवर निवडून येतोय. कुठल्याही मराठी माणसाला अशा पद्धतीचं हिंदूंमध्ये फूट पाडणं हे आवडत नाही आहे. कारण का आमच्या गणेश चतुर्थीच्या वेळी, आमच्या होळीच्या निमित्ताने जे काही विघ्न तयार केले जातात ते तयार करणारे हिंदू नसतात, ते जिहादी असतात. गणेश चतुर्थी साजरा करत असताना सगळे हिंदू, सगळे सण साजरा सगळे हिंदू एकत्र येतात. जेव्हा आपण दहीहंडीचा तो आपण वरती हे करतो तेव्हा प्रत्येक हिंदू आपल्या खांद्यावर उभं राहून ते जाऊन वरती हे फोडतो आणि त्याच्या विरुद्ध हे जिहादी आवाज उचलतात. त्याच्या जरा त्या विषयावर आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे. हिंदूंमध्ये फूट पाडून आपण आपलंच नुकसान करतोय. अनेक वेळा मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट घेतात, मात्र पहिल्यांदाच या विषयावरती राज ठाकरेंची भूमिका आहे ती भाजपच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या. माझं बघा, शेवटी काय आहे, राजसाहेबांना विषय कळतात, पण मुद्दा एवढाच म्हणायचा आहे, राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने कोण विलन आहे आणि कोण हिरो आहे, कोणी GR रद्द केला आणि कोण मुख्यमंत्री असताना हा GR काढला, यावर थोडा राजसाहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण, शकुनी मामा कोण, ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तो तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता, तोच खरा म्हटलं तर मराठीच्या हिंदी शक्तीचा शकुनी मामा आहे. चले. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तुमच्यासोबत येण्याबद्दल सुनील तटकरेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय की जर शरद पवारांना आमच्यासोबत यायचं असेल आम्हाला भाजपकडून परवानगी घ्यावी लागेल, तर जर ते तुमच्यासोबत आले तर ते आमचे वरिष्ठ बघून घेतील ना. पण तुम्हाला चालेल का शरद पवार? चालेल का नाही चालेल हा निर्णय आमचे वरिष्ठ बघतील, ते मला बोलण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरा रोडमध्ये जाहीर सभा झाली आहे आणि एका व्यापाऱ्याच्या मारहाणीनंतर या शहरातील वातावरण तापलं होतं. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून घणाघाती टीका केली आहे. त्याला नितेश राणे यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. लोकसभेचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले, अल्लाहू अकबर, सर तन से जुदा हे नारे उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत कसे दिले गेले, हिरवे झेंडे कसे फडकवले, खरा विलन कोण हे तरी ओळखा. मराठी सक्ती आमच्या राज्यात आहे, आम्ही मराठी नाही का, आम्ही पाकिस्तानातून आलोय का, असा प्रश्न मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी विचारला. राज ठाकरे यांच्या मीरा रोडमध्ये झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. जो खरा विलन आहे, तुम्ही हातवर करून सभा घेताय त्याला आपण प्रश्न विचारत नाही, तू अशी कशी घाण केलीयस. आजच्या सामनामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी आहे का? सध्या बंधुप्रेम आलाय, माझा भाऊ म्हणून आज सामनामध्ये का बातमी आली नाहीये राज ठाकरेंच्या सभेची. आणि खरा शकुनी मामा कोण आहे ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. हिंदी सक्तीसाठी त्याला जबाबदार धरा. हिंदी सक्तीच्या नावाने उर्दू सक्तीचा मार्ग मोकळा करत होता तो उद्धव ठाकरे, हे लक्षात घ्या. एकेरी उल्लेख करत घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे आणि राज ठाकरे यांनी निशिकांत दुबेंवर टीका केली. त्यावर नितेश राणे आता म्हणाले की आशिष शेलार हाऊसमध्ये बोलले की कोणी निशिकांत दुबे याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही आणि केले नाही, पण मीरा रोडची सभा नयानगरमध्ये घ्यायला हवी होती. तिथे चुकून पण कोणी मराठी बोलत नाही, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मारत नाही. कोरोना काळात आपण मास्क लावतोय, वॅक्सिन घ्यायचो, पण नयानगरमध्ये शरिया कायदा लागू होता. नयानगरमध्ये डायरेक्ट धमकी देतात, मराठी नाही बोलणार. गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुले आम धमक्या देत आहेत त्यांना मराठी शिकवा, असं नितेश राणे म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.